ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. ज्ञानदेवांची नम्रता व गुरुभक्ती. ओव्या आहेत 31 ते 36. मागच्या भागात ज्ञानदेवांनी श्रवणाचा अधिकारी कोण ते सांगितले. आता गुरुंना वंदन करून ते आपली प्रस्तावना संपवणार आहेत. परी अनुवादलो मी प्रसंगे, ते सज्जनी उपसाहावे लागे. आता सांगेन काय श्रीरंगे, निरोपिले जे. परंतु वेळ आली म्हणून मी बोलून गेलो. ते संतांनी क्षमा करणे उचित आहे. आता श्रीकृष्णांनी जे सांगितले ते सांगतो. ते बुद्धीही आकळिता साकडे, म्हणून बोली विपाये सापडे. परी निवृत्ती कृपादीप उजियेडे देखे नमी. ते बुद्धीला देखील आकलन करण्यास कठीण आहे, म्हणून शब्दांनी ते क्वचितच सांगता येईल. तरी पण माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपारूपी दिव्याच्या उजेडाने मी ते पाहीन व सांगेन. जे दिठीही न पविजे, जे दिठी वीण देखिजे, जरी अतिंद्रिय लाहिजे ज्ञानबळ. जर अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होईल तर जे दृष्टीला दिसत नाही ते डोळ्यांशिवाय पाहता येते. ना तरी जे धातू वादाही न जोडे, ते लोहीची पंधरे सापडे. जरी दैवयोगे चढे परिसू हाता. दैववशात जर परीस हाताला येईल तर किमयेच्या योगानेही प्राप्त न होणारे उत्तम सोने लोखंडातच मिळेल. तैसी गुरु कृपा होये, तरी करिता काय आपुनोही. म्हणून ते अपार माते आहे ज्ञानदेव म्हणे. त्याप्रमाणे जर सद्गुरूची कृपा प्राप्त होईल तर प्रयत्न केला असता कोणती गोष्ट प्राप्त होणार नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्यावरती कृपा अलोट आहे. तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रियं करवे. त्या सद्गुरु कृपेच्या योगाने मी व्याख्यान करीन व म्हणून माझ्या व्याख्यानात अरूप ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवेन. आणि जरी ते ब्रह्म इंद्रियांना गोचर होण्या पलीकडचे आहे तरी त्याचाही अनुभव इंद्रियांना घेता येईल असे मी करीन. ज्ञानदेव श्रवणाचा अधिकारी कोणते सांगताना म्हणाले होते की हा ग्रंथ ज्ञानवानांसाठीच आहे. नंतर त्यांना वाटू लागलं की आपण या बोलण्याने सामान्य लोकांचा अधिक्षेप तर केला नाही ना, म्हणून लगेच त्यांची क्षमा मागताना ते म्हणतात की मी हे प्रसंगाच्या ओघात बोललो, तरी मला सज्जनाने क्षमा करावी. त्यांच्या या बोलण्यातून त्यांची नम्रताच दिसते. ते बोलले ती गोष्ट खरीच होती, पण त्यांना त्यात नकळत का होईना पण आपल्याकडून ग्रंथश्रवणास आलेल्या सज्जनांचा अपमान झाला आहे असे वाटून गेले. त्याकरता त्यांनी ही क्षमा याचना केलेली आहे. हा त्यांचा सहज स्वभाव आहे. आता श्रीरंग काय सांगणार आहे ते आपण सांगू असे ज्ञानदेव म्हणत आहेत. पण इथेही एक अडचण आहेच. गीतेतील जे भगवंतांचे मनोगत आहे ते खरं तर शब्दांचे पलीकडले असे आहे. बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडले असल्यामुळे ते शब्दात क्वचितच सापडतं. हा विषयच शब्दातीत आहे याची ज्ञानदेवांनाही जाणीव आहे. बुद्धीने ज्याचे ग्रहण करता येते त्या वस्तूचे वर्णन करून सांगता येते, पण परब्रह्म तर बुद्धीच्या पलीकडील वस्तू आहे, ती शब्दांनी कशी काय सांगता येईल. पण आपण हे सर्व निरूपण करू शकतो त्याचे एकच कारण त्यांना वाटते की आपल्यावर श्री गुरूंची कृपा आहे. त्यांनी निवृत्तीनाथांच्या कृपेला दिव्याची उपमा दिलेली आहे. त्यांच्या कृपेच्या प्रकाशात जे काही दिसते ते आपण सांगत आहोत अशी त्यांची भावना आहे. त्यांच्या कृपेमुळे आपल्याला अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त झाले आहे असे त्यांना वाटते. त्यामुळेच आपण दृष्टीच्या पलीकडचे सुद्धा पाहू शकतो अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यासाठी त्यांनी गुरूंना परिसाची उपमा दिलेली आहे. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते अशी पौराणिक कल्पना आहे. कदाचित खरीही असेल. बाकी काही किमया करूनही लोखंडापासून सोने बनवता येत नाही, पण लोखंडाला एकदा का परिसाचा नुसता स्पर्श झाला की त्याचे पहिले काळे रूप बदलून ते सोन्यात परिवर्तित होते. मग त्यात काहीही उणीव राहत नाही. सद्गुरूंची कृपा ही परिसासारखी आहे. एकदा त्या कृपेचा शिष्याला स्पर्श झाला की लोखंडाच्या काळिम्याप्रमाणे असणारे शिष्याचे अज्ञान अजिबात नाहीसे होते व तो ज्ञानाने तेजस्वी बनून जातो. आणि ज्ञानदेवांवर तर सद्गुरूंची अलोट कृपा आहे. मग त्यांना अतिंद्रिय ज्ञानाचे बळ प्राप्त होणार यात संशय तो काय.
त्या कृपेच्या बळावरच ते गीतेवर व्याख्यान करणार आहेत. येथे दिवा व परीस या दोन दृष्टांतांनी त्यांनी आपल्यावर असलेल्या गुरुकृपेचा उल्लेख केला आहे व त्या कृपेचे सामर्थ्य वर्णन केलेले आहे. नंतर त्यांची प्रसिद्ध प्रतिज्ञा आली आहे, तेने कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन, अतिंद्रिय परिभोगवीन, इंद्रियां करवी. त्या कृपेच्या बळावर त्यांनी दोन प्रतिज्ञा केल्या आहेत. पहिली प्रतिज्ञा आहे की आपण ब्रह्माचे स्पष्ट रूप दाखवणार आहोत आणि दुसरी प्रतिज्ञा आहे की ते रूप जरी इंद्रियांना गोचर नसले तरी त्याचा इंद्रियांनी अनुभव घेता येईल अशा शब्दात ते रूप आपण व्यक्त करून दाखवणार आहोत. ज्ञानेश्वर सिद्धप्रज्ञ होते. त्यांनी केलेली ही प्रतिज्ञा नक्कीच सफळ झालेली आहे. अर्थात श्रोत्यांचा अधिकारही विचारात घ्यावा लागेल. जे निष्काम पुरुष आहेत त्यांना या कैवल्य रसाची प्राप्ती झालेलीच आहे व बाकीच्या श्रोत्यांनाही आपापल्या अधिकाराप्रमाणे ज्ञानदेवांच्या शब्द सामर्थ्याचा इंद्रियांनी भोग घेता येईल. अर्थात ज्याची रसास्वादन शक्ती असेल त्या प्रमाणात त्याला फळ मिळेल. त्यांचे बोल तर कल्पवृक्षाप्रमाणे व्यापक आहेत. आता शब्दरूपी कल्पवृक्षाखाली बसून कोणती इच्छा पूर्ण करून घ्यायची ते सर्वस्वी श्रोत्यांवरच निर्भर आहे. या 36 ओव्यामधून ज्ञानदेवांनी विविध विषय हाताळले आहेत. पहिल्या 8 ओव्यामध्ये श्रीकृष्णांच्या उपदेशाचा संजय व धृतराष्ट्र यांच्यावर काय परिणाम झाला, 6व्या अध्यायाचे महत्व, मराठी भाषेचा अभिमान, ग्रंथाचा अधिकारी, श्रवणाची रीत, ज्ञानदेवांची नम्रता, ज्ञानदेवांची गुरूंवरील श्रद्धा या गोष्टी व्यक्त करून शेवटी आपण अरूपाचे रूप या ग्रंथातून दाखवणार आहोत अशी प्रतिज्ञा करून ते मूळ विषयाकडे वळतात. तो भाग आपण उद्या पाहू.